तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये बाजारात जांभळाची मागणी चांगलीच वाढली आहे। जांभळाची मागणी असल्यामुळे दर मोठ्या प्रमाणात वाढलेत। सध्या बाजारात जांभळाला 200 रुपये किलो तर आकाराने मोठ्या असलेल्या जांभळांचे दर हे 300 रुपये किलो पर्यंत पोहोचलेत। हे फळ आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे, अनेक आजारांवरती गुणकारी आहे। त्यामुळे उन्हाळ्यात या जांभळांना मोठी मागणी असते। यंदा बाजारात जांभूळ लवकर दाखल झालेत, मात्र दरवर्षी मे महिन्याच्या शेवटी किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ते दाखल होतात। यावर्षी मात्र मे महिन्यात जांभळ विक्रीसाठी दाखल झाली आहेत। आणखीन एक मोठी बातमी समोर येते। मणिपूरमध्ये सशस्त्र दहशतवादी आणि सैन्यामध्ये चकमक झाली आहे। म्यानमार सीमेवरील मणिपूरच्या चांदेल जिल्ह्यातील न्यू समताल गावामध्ये ही चकमक झाली आहे। 10 सशस्त्र दहशतवादी ठार झालेले आहेत। कारवाई सुरूच आहे अशी भारतीय सैन्याची माहिती आहे। तर दशकांसाठी न्यू समताल हे मणिपूरच्या बंदी घातलेल्या दहशतवादी गटांचं संक्रमण केंद्र म्हणून ओळखलं जातं। मणिपूरमध्ये दहशतवादी आणि सैन्यामध्ये जोरदार चकमक होताना पाहायला मिळते। म्यानमार सीमेवरती मणिपूरच्या चांदेल जिल्ह्यातील न्यू समताल गावामध्ये ही चकमक झाली।